बघा आमची सकाळच अशी चालू झाली, काहीतरी लागलेलं हाताला तर रडत रडत आलेली माझ्याकडे. बघा कशी रडते ती. तर पण येत होतं हातामधून, तर तिला थोडा वेळ घेऊन बसली. नंतर संध्याकाळी प्लॅन झाला की काहीतरी आज वेगळं बनवूया. तर मिसळपाव बनवायची होती, पण मटकी पण नव्हती आणि शेव पण नव्हती. त्यासाठी गेली पटकन बाजारामध्ये, जाऊनच येते कारण की भाज्या वगैरे घेऊन येते. कारण की साईडला गेली होती ती या पप्पांसोबत. पटकन एकटी येतं जाऊन येते, कारण की आज ती असली की सगळं सामान घेऊन येता येत ना. मग कांदे वगैरे पण थोडे घ्यायचे होते. तर गेली फटाफट मार्केटमध्ये. तर बघा किती गर्दी आहे. आधी गेली सगळ्यात आधी मटकी घेतली, कारण की विसरायला नको बाकीचा बाजार घेण्याच्या मध्ये. थोडी पालेभाजी वगैरे बघितली. नंतर आली पाव घेण्यासाठी. ते बेकरीमध्ये खूप छान फ्रेश पाव असतात. पाव घेतले, थोडासा मस्का बन घेतला चहासोबत खाण्यासाठी. तर टोमॅटो वगैरे घेतले, तुरीच्या शेंगा बघितल्यात तर बापरे किती महाग. नंतर फ्रूट वगैरे घेतले. नंतर मग घरी आली तर थोडासा आवाज अडकत आणि थोडा वेगळा येत असेल, कारण की जाम सर्दी झाली मला. थंडी जास्त पडली की लगेच सर्दीचा त्रास चालू होतो. तर आणलेलं सामान सगळं बाजूला ठेवून टाकले सगळे जागेवर. तर मग फ्रेश झाली. साईडने आली नव्हती अजून पण. मी फटाफट आता लगेच बनवूनच घेते, बसली की बसूनच जाईल. मग ती आली काय करून नाही देणार. तर फ्रेश झाली छान अशी. नंतर मग बघा मिसळला तरी किती छान आले. मिसळ पण बनवून घेतली. घेताना काय दाखवली नाही, पण रेसिपी सगळी शूट केली आहे. तुम्हाला नक्कीच दाखवेल एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तर थोडे भूक लागली म्हणून आता ही चिप्स घेऊन आली होती गरम गरम, तर चिप्स खाल्ले. दिवसांनी असं एकटीला टाइम भेटला होता स्वतःसाठी, तर मस्त टीव्ही बघत बघत चिप्स खाल्ले. नंतर मग झाले जेवणाची वेळ. तर बघा आता माझी मिसळपाव किती छान दिसते. तर या सगळ्यांनी जेवण करायला बघा किती छान दिसते. पुढच्या एका छानशा ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.